विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्ययन चर्चेचा विषय आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यामधील महत्त्वाचा फरक. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत अधिकाराचं वर्णन केलेलं आहे आणि 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाची समाविष्टी करण्यात आलेली आहे. परंतु ह्या दोन्हीही संकल्पना राज्यशास्त्राचा अभ्यासक या नात्याने जवळून समजावून घेणे गरजेचे आहे. कारण व्यक्तिगत हित, व्यक्ती स्वातंत्र्य, देशहित, सामाजिक हित या सर्वच दृष्टिकोनातून ह्या दोन्ही संकल्पना किंवा हे दोन्ही बाबी ज्या संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. राजकीय विचारवंत ज्यावेळी एखाद्या संकल्पनेचा अभ्यास करतात त्यावेळी त्या संकल्पनेचा मूळ उद्देश, मूळ हेतू, त्याचे दूरगामी परिणाम, त्याची व्यापकता या सर्वच बाबींचा जवळून अभ्यास करत असतात. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यामधील महत्त्वाचा फरक, मूलभूत फरक लक्षात घ्यायचा आहे. डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. या दोघांमध्ये काय फरक आहे, या फरकांची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये पहिला फरक आहे तो भारतीय संविधानात यांचं स्थान कुठे आहे. हा ढोबळमानाने केलेला फरक आहे. म्हणून मूलभूत अधिकार किंवा मूलभूत अधिकाराची तरतूद ही भारतीय संविधानामध्ये 3ऱ्या भागात केलेली आहे. तर याच भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वाची तरतूद ही 4थ्या भागामध्ये केलेली आहे. म्हणजे 3रा आणि 4था भाग, कलम 18 ते कलम 51, एकूण बरीच कलम या मूलभूत अधिकाराच्या बाबत खर्च करण्यात आलेली आहे. मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार या दोघांचं जर पाहिलं तर 3रा आणि 4था भाग या दोन्हीच्या माध्यमातून ही दोन्ही प्रकरणं समाविष्ट करण्यात आलेली आहे. दुसरं फरक म्हणजे वैयक्तिक हित आणि सार्वजनिक हित. हा महत्त्वाचा फरक आहे. हा उपभोग्य दृष्टिकोनातून केलेला फरक आहे. म्हणजे मूलभूत अधिकाराचा जर उपयोगितेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मूलभूत अधिकाराची उपयोगिता ही वैयक्तिक आहे आणि मार्गदर्शक तत्वाची उपयोगिता ही सार्वजनिक हित साध्य करणारी आहे. असा महत्त्वाचा फरक या दोन्हीमध्ये आहे. म्हणजे मूलभूत अधिकारावर आक्रमण झालं तर वैयक्तिक हित अडचणीत येते आणि मार्गदर्शक तत्वांवर जर आक्रमण झालं किंवा मार्गदर्शक तत्वाची हेटाळणी केल्या गेली तर सार्वजनिक हित अडचणीत येऊ शकते. तिसरा फरक
मूलभूत अधिकार राज्यांवर मर्यादित बंधने टाकतात. म्हणजे राज्याने काय करू नये हे सांगण्याचं काम मूलभूत अधिकाराचं आहे. तर मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे राज्यांवरच बंधनं आहेत, पण रचनात्मक बंधनं आहेत. राज्याने काय केले पाहिजे, समाजहित साधण्यासाठी राज्यानं काय केलं पाहिजे हे सांगण्याचं कार्य या मार्गदर्शक तत्त्वाच्या माध्यमातून केल्या गेलेलं आहे. किती मजेदार फरक की मूलभूत अधिकार काय करू नये असं राज्याला सांगतात, म्हणजे राज्यासाठीच आहेत, बंधनच आहेत. मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा राज्याला सांगितलेली आहेत, बंधनच आहेत, पण रचनात्मक बंधन आहेत की अशा पद्धतीनं वागायला पाहिजे. म्हणून तिसरा फरक हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. चौथा फरक दिलेला आहे, मूलभूत अधिकार व्यक्तिवादी विचारसरणीवर आधारित आहेत, तर मार्गदर्शक तत्त्वे समूहवादी विचारसरणीवर आधारित आहेत. याही ठिकाणी व्यक्ती आणि समाज या दोन दृष्टिकोनातून हा फरक करण्यात आलेला आहे. म्हणजे मूलभूत अधिकाराची जी पायाभरणी आहे, जी जडणघडण आहे, जो विचार मूलभूत अधिकाराच्या मुळाशी आहे, तो विचार व्यक्तिवादी स्वरूपाचा आहे किंवा व्यक्तिवादी विचारसरणीचा आधार घेऊन मूलभूत अधिकार उभे राहिलेले आहेत. तर मार्गदर्शक तत्त्वे मात्र कोण्या एका व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी नसून समूहवादी विचारसरणीवर आधारलेल्या विचारधारेतून जन्माला आलेलं अपत्य म्हणजे मार्गदर्शक तत्त्व. असा व्यवस्थित फरक या दोन्हीमध्ये आहे. पाचवा फरक, मूलभूत अधिकार पारंपरिक स्वरूपाची आहेत, तर मार्गदर्शक तत्त्वे पुरोगामी स्वरूपाची आहेत. पारंपरिक आणि पुरोगामी या दृष्टिकोनातून हा फरक नोंदविण्यात आलेला आहे. समजण्यास सोपी आहे, पण लक्षात घ्यावं लागते की मूलभूत अधिकाराला जरी पारंपरिक म्हटलेलं आहे, तर पारंपरिक का म्हटलेलं आहे, तर मानवाचा जन्म निसर्गातून झाला असल्याने या निसर्गानेच मानवाला काही जीवनावश्यक अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक प्राणी समूहाला जीवन जगण्यास योग्य परिस्थिती असणे म्हणजे त्याचे ते मूलभूत अधिकार. अशा प्रकारचा अर्थ या पारंपरिक शब्दातून या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे निसर्गानं निर्माण केलेली रचना आहे, मानवी समूह, प्राणीमात्र, जीव जंतू वगैरे वगैरे, पर्यावरण, या सर्वांना आपलं जीवन जगत असताना आवश्यक असणारे अधिकार प्राप्त होणे, त्याला आधुनिक युगात, आधुनिक काळात मूलभूत अधिकाराचं रूप देण्यात आलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीचा पारंपरिक अर्थ या ठिकाणी घ्यायचा. आणि मार्गदर्शक तत्त्वे पुरोगामी आहेत, म्हणजे की समाज अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चाली, रीती, प्रथा, परंपरा, संकेत जे काही निर्माण झालेले आहे, काही लोकांनी हेतुपुरस्पर ज्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपराची निर्मिती करून एका मानव समूहाचं दुसऱ्या मानव समूहावर वैचारिक अधिष्ठान निर्माण करून त्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्यांची दिशाभूल करून त्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. ह्या अशा अंधश्रद्धा, ह्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा यांना छेद देऊन सर्वांना समान न्याय हक्काने जगता यावं,
अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची विचार शृंखला म्हणजे पुरोगामित्व. हे पुरोगामित्व मार्गदर्शक तत्वाच्या अनुसरणातून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण करण्यात येऊ शकते किंवा आणता येते. म्हणून हा फरक असा केलेला आहे की मूलभूत अधिकार पारंपरिक आणि मार्गदर्शक तत्वे पुरोगामी, पण दोन्हीही भारतीय समाज व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. 6वा फरक, मूलभूत अधिकार भांडवलवादी विचारसरणीवर आधारित, तर मार्गदर्शक तत्वे ही समाजवादी विचारसरणीवर आधारित आहेत. भांडवलवादापासून मुक्त, भयमुक्त ठेवण्यासाठीच कदाचित या मूलभूत अधिकाराची निर्मिती झाली आहे असं आपण म्हणू शकतो. तर मार्गदर्शक तत्वाचा आधारच हा समाजवाद आहे. या देशामध्ये असलेली साधन सामुग्री, या देशामध्ये असलेली व्यक्तिविकासाचे घटक हे कोण्या एका जातीच्या, कोण्या एका धर्माच्या, कोण्या एका पंथाच्या, कोण्या एका व्यक्तिगटाच्या मालकीचे नसावेत. त्यावर सर्वांची सारखी मालकी असावी. सर्वांना आपलं जीवन घडविण्याचा, आपलं वैयक्तिक आयुष्य प्रगतीपथावर नेण्याचा, आपली व आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने प्रगती करण्याचा, तशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा अधिकार असतो. हे या ठिकाणी समाजवादाच्या माध्यमातून निर्माण केल्या जात असते. आणि भांडवलवादामध्ये व्यक्तिहिताला महत्त्व असते. विनाकारणची स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा भांडवलवादामध्ये असते. संपत्तीची स्पर्धा असते, विचाराची स्पर्धा असते, प्रगतीची स्पर्धा असते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेथे समाज हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य देण्यात येत असते आणि त्यातून तशा प्रकारची स्पर्धा लावून प्रगती करून घेतल्या जाते. त्याला मी भांडवलवादी व्यवस्था म्हणून संबोधतो. म्हणून हा फरक या दोन्हीमध्ये आहे की मूलभूत अधिकार हे भांडवलवादी विचारसरणीचे वाटतात, तर मार्गदर्शक तत्वे हे समाजवादी विचारसरणीचे वाटतात. परंतु यामध्ये भांडवलवादी विचारसरणी वर आधारलेली आहेत असं जरी काही विचारवंतांना वाटत असेल, तर त्यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून मूलभूत अधिकार जर यथायोग्य रीतीने त्याचा उपभोग घेता आला तर त्यातूनही समाजवादीची व्यवस्था निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा अंतिम विधान मी या अनुषंगाने करत आहे. यानंतरचा जो फरक आहे तो मूलभूत अधिकार न्यायालयीन संरक्षित, तर मार्गदर्शक तत्वे राज्याची नैतिक कर्तव्य आहे. हा संरक्षणात्मक दृष्टिकोनातून केलेला फरक आहे की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या, व्यक्तिसमूहाच्या मूलभूत अधिकाराचं अपहरण होते, मूलभूत अधिकाराची गळचेपी होती, त्या नागरिकांचे मूलभूत अधिकार किंवा त्या अधिकारामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न इतर दुसऱ्या व्यक्तीकडून, व्यक्तिसमूहांकडून, सरकारकडून केला जातो, त्यावेळी त्या नागरिकांना सरळ आपल्या मूलभूत हक्काच्या न्याय्य संरक्षणासाठी न्यायालयामध्ये दाद मागता येते. परंतु भारतीय संविधानाने जी मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेली आहेत, त्या मार्गदर्शक तत्वाच्या जर अंमलबजावणीत गैरसोय झाली, अंमलबजावणी योग्य रीतीने झाली नाही किंवा कोणत्याच प्रमाणात झाली नाही, तर त्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध, राज्याविरुद्ध, त्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध, सरकारविरुद्ध
न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणजे ते एक सत्तेत येणाऱ्या लोकांचं नैतिक कर्तव्य आहे की ज्या लोकांनी त्यांच्या स्वप्नातला भारत पाहला, त्या स्वप्नातल्या भारताला जर घडवायचं असेल तर या मार्गदर्शक तत्वाचं अनुकरण, मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी त्यांनी आपल्या ध्येय धोरणात करावी. अशा प्रकारचा एक उदात्त हेतू या घटना निर्माण करणाऱ्याचा होता. परंतु त्याला न्यायालयीन संरक्षण मात्र त्यांनी दिलं नाही. त्याचाही विचार आपण नंतर करणारच आहोत. का दिलं नाही तर 8वं फरक न्यायालयीन शक्तीनिहित आणि लोकशक्तीविहित. म्हणजे मूलभूत अधिकार मध्ये न्यायालयीन शक्ती असते, म्हणजे एक भीती असते समोरच्यावर की आपण एखाद्याला विनाकारण नाहक त्रास दिला तर त्याने तो कायदेशीर माध्यमातून आपल्यावर कारवाई करू शकते. अशा प्रकारची न्यायालयीन शक्ती निहित मूलभूत अधिकारामध्ये असते. परंतु मार्गदर्शक तत्वामध्ये त्याही पलीकडची शक्ती असते, ती म्हणजे लोकशक्ती, जनशक्ती, मतदानाची शक्ती. पण त्यासाठी त्या लोकशाही व्यवस्थेत नांदणारा नागरी समूह हा लोकशाहीदृष्ट्या परिपक्व असला पाहिजे. म्हणजे लोकांना कळते की येणारं सरकार, येणारं शासन, येणारा सत्ताधारी पक्ष, येणारी सत्ताधारी आघाडी ही भारतीय संविधानाला डावलून राज्यकारभार करीत आहे. हे लक्षात येण्यासाठी तेवढी लोकशाहीची परिपक्वता त्या नागरी समूहामध्ये असेल तर निश्चितच मार्गदर्शक तत्वे हे लोकशक्ती असतात किंवा त्यामध्ये लोकशाही शक्ती वास करते असं आपण ठामपणे सांगू शकतो. आहे त्यामध्ये लोकशाही शक्ती आहे, लोकांची शक्ती आहे, जनशक्तीचं पाठबळ आहे. एखाद्या येणाऱ्या सरकारने जर मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी केलीच नाही, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्थान दिलेलं आहे मार्गदर्शक तत्वांना की अमुक अमुक वर्षात आम्ही अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुधारणा घडवून आणू, आणि त्या आणल्याच नसतील तर लोक मात्र त्या पक्षाला बाजूला ठेवण्याचं काम करू शकतात. म्हणून लोकशक्ती त्यामध्ये विहित असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. शेवटचा फरक दिलेला आहे की मूलभूत अधिकाराचं पालन न्यायालयाच्या भीतीमुळे होते, तर मार्गदर्शक तत्वाचं पालन हे लोकशक्तीच्या दबावामुळे होत असते. हे दोन्ही फरक. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे मूलभूत अधिकार राजकीय लोकशाही स्थापन करतात, तर मार्गदर्शक तत्वे ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करतात. म्हणजे मूलभूत अधिकारातून जे मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेले आहेत त्यामधून राजकीय लोकशाहीची स्थापना होऊ शकते, आणि या राजकीय लोकशाहीला भरभक्कम, बळकट, दीर्घायुषी करण्याचं काम मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीतून होत असते. म्हणून यामध्ये तांत्रिक फरक असतील, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे फरक असतील, ढोबळमानानं दिसणारे या दोन्ही संकल्पामध्ये फरक जरी दिसत असतील तरी हे दोन्हीही प्रकरणं, हे दोन्हीही तत्व, ह्या दोन्हीही संज्ञा ह्या भारतीय नागरिकांसाठी निश्चितच उपकृत आहेत, भारतीय समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहेत. म्हणून या दोन्हीचीही अंमलबजावणी या देशामध्ये झालीच पाहिजे. मूलभूत अधिकाराचं उपभोग्य वातावरण निर्माण करण्याची ताकदसुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. म्हणून ह्या दोन्ही बाबी परस्परावलंबी आहेत असंही या ठिकाणी मी सांगू इच्छितो. यामधील फरकाचे जे मुद्दे मी आपल्यासमोर कथन केले ते आपण आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहून घ्यावेत, समजून घ्यावेत. काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नोंदवावा. त्या अडचणीच्या समस्येचं निराकरण आम्ही जरूर करू. या चॅनलला जर आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.